नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। आज आपण आलेलो आहोत वंचित बहुजन आघाडीचे युवा उमेदवार अंकुशदादा वाकपांजर यांच्याशी आपण या प्रचाराच्या झंझावातातही सहज चर्चा करणार आहोत। सहज चर्चा परंतु मुद्द्याची। दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा हाय व्होल्टेज झाला असल्या कारणाने इथं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा येऊन गेलेत, माजी मुख्यमंत्री सुद्धा दर्यापुरात येऊन गेलेत आणि अशातच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अंकुश वाकपांजर हा युवा कार्यकर्ता विधानसभा लढवत आहे। तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा दर्यापुरात येणार अशी चर्चा आम्ही ऐकतोय। त्या संदर्भात नेमकं काय नियोजन आहे याकरिताच आपण अंकुशदादा वाकपांजर यांच्याशी सहज चर्चा करणार आहोत। अंकुशदादा, मला सांगा, इथं मोठे मोठे नेते येऊन गेलेत, आपल्या प्रचारासाठी कोण येणार? उद्याला दिनांक 15 तारीख 2024ला आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा हे माझ्या प्रचारार्थ उद्याला कन्याशाळा जी आहे बनोसा येथे दुपारी 12 वाजता त्यांची जाहीर विजय संकल्प महासभा ठेवलेली आहे। ते सर्व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। काय नियोजन ठेवलं? नियोजन आपण ग्राउंडमध्ये जाऊन बघावं अशी तुम्हाला विनंती करतो आणि सर्व कार्यकर्त्यांपर्यंत ते सर्व मेसेज पोहोचलेले आहेत की बाळासाहेब आंबेडकर नगरीमध्ये दर्यापूर नगरीमध्ये येत आहेत। आम्ही दर्यापूर तालुक्याचाच नव्हे तर विधानसभा मतदारसंघाचा जेव्हा दौरा केला तेव्हा बरंच चांगलं वातावरण तयार होत आहे। तुम्हाला असं वाटते का हे वातावरण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं असेल किंवा मग अंकुश वाकपांजर करता जे वातावरण निर्मिती सुरू आहे हे टिकेल असं वाटते का? जनता आहे, जनतेने ठरवलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसोबत असलं पाहिजे। त्यामुळे निश्चितच जनता कायम राहणार आहे आणि हे वातावरण निश्चितच विजयाकडे खेचून जाणार आहे। तर हे होते अंकुश भाऊ वाकपांजर यांना जो आशावाद आहे की हे जे वातावरण आहे त्यांच्या वतीचं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर श्रद्धा असलेले असतील किंवा मग स्थानिकचा उमेदवार अंकुश वाकपांजर सात्विक उमेदवार आहे अशी चर्चा मतदारसंघात सर्वश्रुत आहेच। बघूया त्यांच्या प्रयत्नांना किती यश येते। आपण पाहत राहा विदर्भराज 358 न्यूज। मी प्रभुदास शिंदे।